नमो ज्ञान राजा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान राजा
गुरुवर्या निवृत्ति स्वाहा गुरुवर्या गुरुवर्या नमो सोपान देवा नमो सोपान देवा
नमो सोपान देवा मुक्ताई परेशा भावत्या सर्वेशा करुणा समाधि वैभव पाहता नयनी सुगत से आयणी जन्म व्याधी एकाच मार्गनी म्हणावा आपुला अंकित अंकिला दास तुमचा पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वर करुणा दयाळ तुमचा अनुग्रह लाभलो पावन भावचराते ध्यान मूलम गुरुमूर्ति पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्यम मोक्ष मूलम गुरुपदम गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम Sucideśla samoraccia samadhi Tamnarayan Mande Sachidananda Suwacham Dhanayam
नमो ज्ञान राजा निवृत्ते सहजा गुरुवर्या नमो सोपान देवा मुक्ताये परेशा मौली ज्ञानोबरायांच्या या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने असणारा यात्रा महोत्सव आज एकादशी आहे. कार्तिक वद्य एकादशी. माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी वारकरी लाखोंच्या संख्येने वारकरी उपस्थित आहेत. आपणही माऊलींच्या समाधीच्या दर्शनाकरता आलेलो. माऊलींच्या समाधीचा जो सोहळा आहे या समाधीच्या सोहळ्याचा एक वेगळा आनंद आहे. अशा प्रकारे संजीवनी समाधी माऊलींची या ठिकाणी आहे. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. माऊलींच्या समाधी सोहळ्याला उपस्थित आपण सर्व गोदावरी धाम श्री क्षेत्र पेठ सराला ते श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा योगीराज सद्गुरू गंगाधरी महाराजांच्या मठामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. पुढे सरकार मागे येणाऱ्यांना जागा राहिली नाही बरं का. मोकळ्या जागा जिथं जागा मोकळी तिथं पुढे सरकार याच्यामध्ये म्हणजे मागून येता येत नाही त्यांना जागा राहिलेली नाही आहे. जिथं जिथं जागा मोकळी असेल ना पुढे सरकार मागच्यांना बसायला जागा करून घ्या. हे मध्ये मोकळे ते पण भरून घ्या. जागा पुरत नाही म्हणून आपण मोठं काम केलं तर ते आता म्हणजे मला 100 आहे. नवीन बांधकाम झाल्यानंतर पहिल्यांदाच आपला हा कार्यक्रम आहे आणि आपल्या वारकऱ्यांना माहीत आहे या ठिकाणी आपण कसे दिवस काढले. आपली दिंडी यायची अगोदर पाणी सोडून द्यायला जायचं. वारकरी सर्व त्या चिखलात बसायचे, चिखलात झोपायचे. वरून थंडी, वरून दैवर पडायचं, खालून वरून अशा अवस्थेमध्ये आपण परमार्थ केलेला आहे.
परंतु योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांची गुरुदेव नारायणगिरी महाराजांची कृपा आहे की आता आपण आज आपल्या हक्काच्या जागेमध्ये हक्काच्या मठाच्या बांधकामामध्ये आपण या ठिकाणी परमार्थ कीर्तन करीत आहोत. महाराजांचीच कृपा आहे. निमित्त कोणीतरी होत असतं. महाराजांनाही आपल्याकडून करून घ्यायचं असेल तर याचे स्वामी महाराज मालक म्हणजे गंगागिरी महाराज आहेत. आपण सगळं सेवक आहोत आणि महाराजांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून घरेल ती सेवा आपण करीत आहोत आणि करीत राहणार आहोत. संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे. ज्ञानोबर आहे. निवृत्तनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई या सर्वांना संत एकनाथ महाराज नमन करतात. कारण हे कोणी सामान्य नाही. ज्ञानेश्वर भगवान विष्णु, निवृत्ती भगवान हा, सोपान भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्तला. ज्ञानेश्वर म्हणजे कोण आहे? महाविष्णूचा अवतार सखा. ज्ञानेश्वर भगवान विष्णु, निवृत्तिर भगवान हा. भगवान शिव निवृत्ती, शिव तो निवृत्ती, विष्णु ज्ञानदेव. सोपान तो ब्रह्मा, मूळ माया मुक्ताई. शिव तो निवृत्ती. निवृत्तनाथ महाराज भगवान शिव, ज्ञानेश्वर महाराज विष्णू, सोपान तो ब्रह्मा आणि मूळ माया मुक्ताई. ब्रह्मा विष्णू महेश प्रत्यक्ष या ठिकाणी वारकऱ्यांच्या हिताकरता, जगाच्या कल्याणाकरिता ज्यांनी इथं कार्य केलं, लीला केली, माऊली ज्ञानोबर आहे यांची समाधी या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे असणारे पवित्र क्षेत्र इथं भगवान शिवाने तपश्चर्या केलेली आहे. इथे त्रिवेणी संगम आहे. इथे इंद्राने यज्ञ केलेला आहे. नवे नवे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आळंदी आणि आळंदी म्हणजेच ज्ञानोबा. ज्ञानोबा म्हणजे कोण आहे? ज्ञानियाचा शिरोमणी, ज्ञानियाचा शिरोमणी.
ज्ञानियाचा शिरोमणी वंदेजोगा पूज्यस्थान चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबामाचा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबामाचा प्रथमतः ज्ञानोबाऱ्यांना वंदन करतात एकनाथ महाराज। प्रथम वंदन निवृत्तीनाथांना हवं होतं, कारण निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु होते। अधिकाराचा जर विचार केला तर अधिकाराच्या दृष्टीने पाहिलं तर निवृत्तीनाथ महाराजांचा अधिकार ज्ञानोबापेक्षा मोठा आहे गुरु या नात्याने, आणि व्यवहार नात्याने पाहिलं तर थोरले बंधू आहेत, व्यवहार या नात्याने सुद्धा थोरले भाऊ असल्यामुळं तिथे अधिकार मोठाच आहे। म्हणजे व्यवहार दृष्टीने पाहिलं तरी निवृत्तीनाथांचा अधिकार मोठा आहे, अध्यात्म दृष्टीने पाहिलं गुरु शिष्याच्या नात्याने पाहिलं तरी सुद्धा निवृत्तीनाथांचा अधिकार मोठा आहे। कारण ज्ञानोबा जेव्हा गुरूंचं वर्णन करतात, जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षदे विषय आले निधी दिधीन भीताठी ते तुझी गुरु कृपा दृष्टी निर्विष होय। ज्या ज्या ज्ञानोबा गुरूंचं वर्णन करतात तर निवृत्तीनाथांना रोकावं लागतं। आता पुढे गुरूंबद्दल ज्ञानोबाऱ्यांचे फार नितांत सांगतात, आणि नाथ परंपरेचा अनुक्रम असणारा हा परिवार आहे। निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांचे जे पणजोबा होते त्यांना गोरक्षनाथांचा साक्षात्कार होता, आजोबांना आणि आजीला गहिनीनाथांचा साक्षात्कार होता। यांच्या परंपरेमध्ये आणि नाथ परंपरा वंश परंपरेमध्ये पूर्वीपासून चालत आलेली आहे। आणि गुरुचा आदर कसा करावा हे शिकायचं असेल तर ज्ञानोबाऱ्यांकडून शिका। माझा हृदय सद्गुरु याने कायदो हा संसार म्हणून विशेषत्यादरो विवेका। मग ज्ञानोबा यांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज अधिकाराने मोठे स्थानी आहे, व्यवहार दृष्टीने सुद्धा वडील बंधू आहेत, आणि म्हणून वंदन करताना मोठ्याला वंदन आधी केलं पाहिजे। एकनाथ महाराजांनी आधी वंदन ज्ञानोबा यांनी केलं पाहिजे। का केलं असेल याचं कारण आहे, अध्यात्मामध्ये भक्ती मार्गामध्ये प्रथम वंदन कोणाला करावं? जे आपले इष्ट आहेत। एखादा रामभक्त असेल त्याने आधी रामाला वंदन करावं, मग कृष्ण इतर देवतांना वंदन करावं। शिवभक्त असेल त्याचे इष्ट शिव आहे त्याचं आधी वंदन शिवाला करावं, मग इतर वंदन करावं। तसं संत एकनाथ महाराज हे वैष्णव आहेत। एकनाथ महाराज वैष्णव आहेत आणि ज्ञानोबा भगवान विष्णूचा अवतार आहेत, आणि म्हणून प्रथम वंदन एकनाथ महाराजांनी ज्ञानोबा यांनी केलं। संत एकनाथ महाराज ज्ञानोबाऱ्यांना वंदन करतात। वंदन करताना उपाधी राजा शब्द वापरून करतात। राजा शब्द का वापरतात? आई सुद्धा आपल्या मुलाला राजा शब्द वापरते, अरे राजा, माझा राजा किती गुणाचा। आईने आपल्या राजाचं वर्णन केलं, त्या वर्णनाला महत्व नाही। वर्ण विषय हा वर्णन करणारा अवलंबून असतो।
वर्णन करणार एकनाथ महाराज ज्यांचं वर्णन करतायत ते संत ज्ञानेश्वर राजे अनेक आहेत पण ज्याच्या राजेपणाला उणीव येते त्याला राजा म्हणू नये. मग राजे आता अनेक पाहता येतील पुराणामध्ये पाहिलं तर राजांच्या याद्याच आहे. धर्मराज होते. धर्मराज राजा आहेत पण त्या राजेपणाला उणीव आली. तो धर्मराजा बहुपुण्य राशी कादूत खेडे दुर्योधनासी हरो निमांदा की उपाधी विनाश काले परे. धर्मराज काय युद्ध खेळायचे युद्ध व्यसन कोणते चांगलं नसतं. युद्धांच्या मावसांच्या मंदिराचे विष्णू युद्धांच्या मौसमच्या मंदिराचे विश्राम भूमियात चौर्याम परदार सेवा येतात संत स्नान होते घोर नरकात घालणारी ही 7 व्यसन सांगितली. त्यामध्ये पहिला एक दूध, दुसरे मांस, तिसरे मदिरा, चौथे वेश्यागमन, 5वे हृदयामध्ये शिकार करणे हिंसा करणे, 6वे चोरी आणि 7वे परस्त्री गमन अशी 7 व्यसन सांगितली. एकाने सप्त व्यसनाने लोके घोराते घोरम नरकमयामी. या जीवाला अतिघोर नरकात घालणारी 7 व्यसन आहे. त्यापैकी धर्मराज आहे. तो धर्मराज बहुपुण्य राशी पुण्यवंत आहे परंतु कादूत खेडे दुर्योधनाचे. द्यूत खेळण्याची बुद्धी झाली. कारण कुठले असत बुद्धी तर झाली. द्यूत खेळणे आणि त्याचा परिणाम हरो निकांता गेली उपाधी विनाशकाले विपरीत बुद्धी. संपूर्ण राज्य गेलं. राज्य तर गेलं पण द्रौपदीला डावावर लावलं. त्याचा परिणाम काय झाला? दुर्योधनाने आदेश केला. दुःशासनाने द्रौपदीला ओढून आणलं आणि दुःशासन द्रौपदीला लग्न करण्याचा प्रयत्न करू लागला. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे सगळे खाली मान घालून बसले. धर्मराज देखील खाली मान घालून बसलेले आहे. असा राजा काय उपयोगाचा? एक राजा आहे आणि त्याच्या पत्नीला भर सगळ्यामध्ये कुणीतरी नग्न करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो राजा मात्र खाली मान घालून बसला. अशा राजेपणाचा व्यक्ती शेवटी द्रौपदीने भगवंताचा दावा केला आहे. बघो आता तुझ्याशिवाय मला कोणी रक्षण करणार नाही. कोठे
दीनानाथ जन संभाळी आपले नको पाहू कधी पाप पुण्य द्रौपदी भगवंताचा दावा केला धर्मराष्ट्राने मान घालून बसलेला आहे ज्या राजेपणाला उणीव येते त्या राजाला महत्व नाही भगवान परमचंद्र राजा आहेत भगवान आहेत पण रावणाने जेव्हा सीतेला पळून नेलं तेव्हा राम पळाले पहिल्यामध्ये सीता एका झाडाला विचारलं सीता पाहिजे का ते झाड काहीच बोलेना राम त्या झाडाला मिळतो कसा असून तू अशोकाचा वृक्ष आहेस ना तुला माझा शोक काय करणार अशोकाला तुला शोक करत असतो लीला आहे भगवंताची हे जरी सत्य असलं तर राजा आहेत ना मग राजेपणाला उणीव त्या ठिकाणी येत असेल तसले राजे आमचे नाही बरं आमचे माऊली 750 वर्षांपूर्वी राजे होते आणि आजही राजेच आहेत चंद्र सूर्य असेपर्यंत राजे राहतील ज्यांच्या राजेपणाला कधी उणीव येत नाही असे असणारे ज्ञान राजे त्या ज्ञान राजाला वंदन करता हे तुम्हाला स्तोत्रम करणार नमो ज्ञान राजा निवृत्ती सहजा गुरुवर्या या ठिकाणी ज्ञान राजा शब्द 2 वेळा आला नमो ज्ञान राजा ही पुनरुक्ती माऊलींनी तर का केली तर या ठिकाणी नाथ महाराज एक नमन करतात भक्त ज्ञानोबांना आणि एक नमन करतात ज्ञानाचा शिरोमणी ज्ञानी ज्ञानोबा कोणी मग ज्ञानोबा योगी पण होते ज्ञानराज मावी योग्याची माऊली तिने
म्हणजे प्रकरण केले पण योग ही क्रिया आहे योग ही क्रिया आहे योग कर्मच कौशलम योगाचा परिपाक ज्ञानामध्ये होत असतो म्हणून योगाचं साध्य ज्ञान आहे योग हे साधन आहे साध्य नाही योग हे साधन आहे म्हणून योगी ज्ञानोबायांपेक्षा ज्ञान हे साध्य असल्यामुळं ज्ञानी असणारे ज्ञानाचा शिरोमणी असणारे ज्ञानोबायांना वंदन करतात आणि भक्त ज्ञानोबायांना योगाचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात माऊलींनी विस्तृत केलं परंतु तेच ज्ञानोबाच्या भक्तीचं वर्णन करतात तेव्हा अधिकाराने सांगतात योगाच्या वाटा जे रिगालेला सुरटा त्या दुःखाची वाटा भागा योगाच्या वाटा जे रिगालेला सुरटा त्या दुःखाची वाटा भागा म्हणजे भक्तीला महत्व देताना योग गौण सांगितलेलं आहे कारण भक्ती हे साधनही आहे आणि साध्यही आहे योग केवळ साधन आहे आणि म्हणून नमो ज्ञान राजा नमो ज्ञान राजा नमो म्हणजे नमन नमन करण्याचा अर्थ आहे सर्वस्व समर्पण या शरीर सांगवा की जे सकल गुणांचे गुणोत्तेजे संपत्ती मधु सामीचे कुर्वन्नी करणे सर्वस्व समर्पण करण्याला नमन म्हणतात अशा प्रकारे ज्ञानोबायांना राजा असं संबोधन करून नाथमाला वर्णन करतात सांगितलं राजा शब्द अनेक ठिकाणी राजेत्वाला कोणी मानणारा असला तर ते म्हणून ज्ञानोबायांच्या ठिकाणी नाही आणखी शुकारिकासारखे जे शुकाचार्य आहे नानारंभे नियुक्ते शुके मुझे कंदर का भस्मन्योद्दिपे घटे रंभेचं रूप ज्या शुकाचार्यांना मोहित करू शकलं नाही ते शुकाचार्य पण ते संसाराला घाबरले आणि जंगलाचे वाट ब्राह्मणाचे पोरे जंगलाचे ब्राह्मणाचे पोरे जंगलाचे बैसुनी पुलिसो कराए करके हमरा सुनो येता दुक्का करेगा माटी रसोशी दे नाभी मणि गोपा पावलो त्या कारणाला राखणे यावरून काय सिद्ध होतं एकतर शुकाचार्य 12 वर्ष गर्भात राहिले गर्भाच्या बाहेरच यायला तयार नव्हते का तयार नव्हते मागे रसोशी येते जे पूर्वी होतं ते आठवीत होते आणि म्हणून त्यांना भीती वाटत होती बाहेर जर आलो तर माया त्याला त्रस्त करू शकते मायेच्या भीतीमुळे जे उदराच्या कार्याला येत नव्हते बाहेर आल्यानंतर संसाराच्या भीतीमुळे त्यांनी जन्माचा त्याग केला मग शुकाचार्यांचं वैराग्य होतं पण शुकाचार्य भित्रे होते आमच्या ज्ञानोबा यांनी संपूर्ण जगाला गुह्य प्रकट केलं समाजात राहून परामर्श केला म्हणून शुकाचार्यांची सुद्धा उणीव या ठिकाणी आपल्याला जाणवते ती उणीव आमच्या ज्ञानोबायांमध्ये नाही उघडलेले अन्नाचे
समाजाच्या हिताकरता समाजामध्ये राहून गुह्य प्रकट करण्याचं कार्य ज्ञानोबांनी केलं. शुक्राचार्य वैराग्यवान खरे, पण शुक्राचार्य लपत राहिले, ज्ञानोबाला लपले नाही. संसाराच्या भीतीने शुक्राचार्य एकांतात गेले. ज्ञानोबांनी समाजात राहून परमार्थ करून दाखवला, म्हणून ज्ञानोबा राजे आहे. नमो ज्ञानराजा, नमो ज्ञानराजा. निवृत्ती सहजा गुरुवर्या. या ठिकाणी निवृत्तीनाथांना सहजा शब्द वापरला. तर परमात्म्यामध्ये सहज अवस्था ही अतिशय महत्वाची असते. दुर्लभो विषय त्यागो, दुर्लभम तत्वदर्शनम, दुर्लभो सहज अवस्था, सद्गुरु करुणा. दुर्लभो विषय त्यागो, दुर्लभम तत्वदर्शना, दुर्लभो सहज अवस्था. या तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या. एका विषयाचा त्याग करणं दुर्लभ आहे. दुर्लभम तत्वदर्शनम, तत्व दर्शन प्राप्त होणं. तत्वदर्शन म्हणजे तत्वज्ञानावर बोलणं वेगळं. तत्वदर्शन कशाला म्हणतात? ज्ञानोबा वर्णन करतात. हे समजते श्री वासुदेव, ऐसा प्रकृती असाचा अवतला भाव, मनोनि भक्ता माझे राव ज्ञानिया तुझी. या तत्वदर्शन म्हणतात. दुर्लभो विषय त्यागो, दुर्लभम तत्वदर्शन, दुर्लभो सहजावस्था. ही सहजावस्था म्हणजे काय? हे गुण प्राप्त होते. हे सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होते. हे ग्रंथाच्या अध्ययनाने प्राप्त होणार नाही. ज्ञानोबाला सांगतो, ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे तरलो आता गुरु कृपेने सहजावस्था प्राप्त होत असते. वेदांत शास्त्रामध्ये तीन प्रकारचे जे दोष सांगितले, मद, विक्षेप, आवरण. मद आणि विक्षेप हे दोन दोष माणसाला कर्तृत्वाने नाहीसे करता येतात. निष्काम कर्माने मलिनता दूर होते, उपासनेने चंचलता दूर होते. परंतु आवरण नावाचा जो दोष, हा आवरण दोष सद्गुरूंच्या कपीशिवाय जात नाही. आणि म्हणून दुर्लभो सहजावस्था, ही सहजावस्था निर्माण होण्याकरता चांगदेव महाराजांना 1400 वर्ष लागले. मला एकदा कोणतरी प्रश्न विचारला होता. एक महिला होती, म्हणजे महाराज चांगदेव महाराज 1400 वर्षे राहिले, पण कोरेच्या कोरे कसे राहिले? 1400 वर्ष राहूनही कोरे कसे? मी विचारलं, तुला कोणी सांगितलं चांगदेव महाराज कोरे होते म्हणून? ते सांगितलं मुक्त नाही म्हणतात. तो अधिकार मुक्त पाहिजे आहे, तुझा नाहीये. मोठ्या लोकांचे शब्द आपण लहानपणाने उच्चारू नये का? बऱ्याच वेळा काही लोक मोठ्या लोकांचे शब्द उच्चारून आलोचनी देतात. शब्द उच्चारल्यानंतर त्यांच्यामध्ये ती शक्ती आहे समाधान करण्याची. मुक्ताबाईने चांगदेव महाराजांना कोरा हा शब्द जो वापरलेला आहे, तो अज्ञानी म्हणून निश्चित वापरलेला नाही. ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांची कृपा प्राप्त करण्याकरता
ज्ञानेश्वर महाराज 1400 वर्ष जगले, चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले, कारण चांगदेव महाराज हे ज्योतिषशास्त्रामध्ये तज्ञ होते, ज्योतिषशास्त्राचे प्रकांड विद्वान होते. आणि ज्योतिषशास्त्रानुसार त्यांना हे कळालेलं होतं की आपल्या जीवनामध्ये 1400 वर्षानंतर गुरुचा योग आहे. चांगदेव महाराज 1400 वर्ष का जगले? त्यांना जगण्याची हौस होती म्हणून जगले नाही, तर 1400 वर्षानंतर गुरुचा योग आपल्या जीवनामध्ये आले आणि मग त्याकरता ते 1400 वर्ष जगले. बघा आशा असते माणसं. भागवतामध्ये जांबवंताचं उदाहरण आहे. भगवान कृष्णाची पत्नी जांबवंती, आता हे जांबवंत कोणत्या काळात? रामाच्या काळात. आणि रामाच्या काळात स्वतः ते वृद्ध होते. आता भगवान भगवान कोणते युग झाले? त्रेतायुगामध्ये. त्रेतायुगामध्ये जांबवंत वृद्ध होते आणि द्वापार युगामध्ये एक युग उलटलं. भगवान कृष्णाच्या अवतारामध्ये जांबवंताची मुलगी कृष्णाला दिली. एका काळात जगले, ते खूप जगले. याचं कारण म्हणजे चांगदेव महाराज 1400 वर्ष का जगले याचं कारण तुम्हाला कळेल. त्याच्या कारण पुराणात लोकांना जांबवंत कसं येतोय? चांगदेव महाराज लोकांना कळच आहे. ज्यावेळेला रामाचं युद्ध झालं, युद्ध झाल्याच्या नंतर रामाने सर्वांना बक्षीस वगैरे सगळे खुश होते. पण जांबवंताचा चेहरा नाराज दिसला. रामाने विचारलं, दादा तुम्ही नाराज का? काय सगळ्यात वयस्कर होते ना, तुम्हाला काय दुःख? आपण लंकेवर विजय मिळवला, पुन्हा या ठिकाणी अयोध्येला आलोय, सर्वदूर आनंद, तुमच्या चेहऱ्यावर नाराजी काय करावं? हे सगळे बांधव सांगतायत, कोणी काय काय पराक्रम केले, तुम्ही काय काय पराक्रम केले. मला आतून जळत व्हायला लागले. नाही का? कारण मला पराक्रम करण्याची संधीच मिळाली नाही. मी जर पुढे जायला लागलो ना, दादा तुम्ही थांबा, आता रावण तर मेला नाही, रावणाशी दोन आपल्याला इच्छा होती. रावण तर मेला, मग तुम्ही आता नाराज का आहे? मला असं वाटतं रावणाला ज्याने मारलं त्याच्याशी दोन रामाची शक्ती नाही म्हणजे का शक्य नाही? कारण तसं वाल्मिकाने देऊन ठरवलेलं नाही. मर्यादा आहे. बोलिना वाल्मिक कैसी जी करीना वर्धविना
कसं वागायचं आहे आणि असं काही माझं काही लिहून ठेवलं नाही, मला असं काही करता येणार नाही. जांभूळचे म्हणजे होणार नाही म्हणून तर नाराज होऊन बसले. म्हणजे दादा नाराज होऊ नका, माझ्या भक्ताची इच्छा मी कधी पूर्ण करीत असतो. मग आता जरी शक्य नाही तरी कृष्णावतारामध्ये मी पूर्ण करीन. आणि म्हणून कृष्णावतारामध्ये संत होण्याकरता जेव्हा भगवान कृष्ण परमात्मा गेले तेव्हा जांबवंताशी भगवान कृष्णाचा 28 दिवस उतरला. आणि 28व्या दिवशी जांबवंत थकले. जांबवंताने हात जोडले. आपण कोण आहोत? आपण सामान्य मनुष्य असू शकत नाही. आजपर्यंत मला थकवणाऱ्या विश्वामध्ये जन्माला आला नाही. आपण कोण आहात? भगवान कृष्णाने राम रूपामध्ये जांबवंताला दर्शन दिले. म्हणजे दादा आठवतं का तुम्हाला? तुम्ही इच्छा व्यक्त केली होती रावणाला मारणारे 2 हात करायचे. अब आपके पाऊ के कुछ लिमिट नहीं ना. एवढ्या करता इतके वर्ष झाले जांभवंत, लाखो वर्ष. ज्यावेळेला एखादी वासना माणसाच्या मनामध्ये असते तेव्हा अनंत जन्म घ्यायला चांगदेव महाराजांच्या मनामध्ये सुद्धा एक वासना होती सद्गुरूंच्या प्राप्तीची. आणि ती इच्छा पूर्ण होण्याकरता 1400 वर्षाचा काळ लागला होता. आणि मग या महात्म्याने 1400 वर्ष तपश्चर्या केली. कोरा म्हणजे अज्ञानी नव्हे, कोरा म्हणजे शुद्ध. चांगदेव महाराज 1400 वर्ष राहिले, 1400 वर्ष जगले, पण पापाला शिवले गेले. आणि म्हणून ज्ञानोबांनी मुक्ताबाईंनी चांगदेव महाराजांना सांगितलं गुरूंची प्राप्ती किती दुर्लभ असते ते जाणून घ्यायचं असेल तर चांगदेव महाराजांचं चरित्र बघा. 1400 वर्ष त्यांनी साधना केली. 14 वेळेला काळा परत पाठवलं आणि त्यावेळेला ज्ञानोबायांनी चांगदेव महाराजांना चांगदेव 65चा उपदेश केला. एवढ्या उपदेशाकरता एवढी मोठी तपस्या करणारा हा महात्मा आहे. दुर्लभ सहजावस्था सद्गुरूंच्या उपदेशाला मिळत नाही. आणि ही स्थिती असणारे संत आहे, संत निवृत्तनाथ महाराज आहेत. आणि मग निवृत्तनाथ महाराजांकरता सहजाशंकरा प्रधान नमज्ञान राजा निवृत्ती सहजा गुरुवर्या गुरु हा संत बोलेचा गुरु हा संत बोलेचा
गृहालय ज्ञानांजन गुरु दाखवी निजधन गुरु सौभाग्य देवन साधवोदमानवी मन्यवृत्ती सहजा गुरुवर्या नमो ज्ञान राजा निवृत्ती सहजा गुरुवर्या पुढचं नमन सोपान देव आणि मुक्ताबाईला करता है द्वितीय चरणावर नम सोपान देव मुक्ताई परेशा नम सोपान देव मुक्ताई परेशा नम सोपान देव मुक्ताई परेशा
नमो सोपान हॅलो पावणे 7 झालेले आहेत. संपल्यानंतर या ठिकाणी योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने, योगराज सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने जे आपले मठाचं काम चालू आहे, आपल्या सर्वांच्याच मेहनतीचे फळ आहे. कारण आपल्या सर्वांच्या योगदानातूनच हे काम आपण करीत आहोत. सर्वसामान्य माणसांच्या योगदानातून देखील अशा प्रकारचे भव्य काम होऊ शकतात. हे उदाहरण आपल्याला आळंदीच्या कामाचा पाहिजे. 2 स्लॅब झाले, अगोदरच्या स्लॅबचं काम चालू आहे, त्याच्यावर एक स्लॅब टाकायचं आहे. अजून 2 स्लॅब बाकी आहेत आणि काम खूप मोठं आहे, त्याचा खर्च खूप मोठा आहे. करोडो रुपये खर्च येतो. आतापर्यंत एवढं जे स्ट्रक्चर आपण उभं केलेलं आहे, यालाच आतापर्यंत 5 कोटी रुपये लागून गेलेले आहेत. पूर्ण व्हायला अजून 5 आले तरी पूर्ण होणार नाही ते. आता काम आपण करताना एवढं भव्य केलेलं आहे आणि एवढं मजबूत केलेलं आहे, कमीत कमी 4-5 पिढ्या तरी पुढे काही करावं लागणार नाही. पण पायामध्ये सुद्धा तेवढी मजबूती आपल्याला जवळजवळ 32 mm ची स्टिक वापरलेली आहे. आणि अगदी 15-15, 20-20 मजल्याच्या बिल्डिंगला सुद्धा ते स्टील वापरले जात नाही. एवढं स्टील आपण इथे वापरलेलं आहे. कारण आपला परमार्थ हा पिढ्याने पिढ्या चालणारा परमार्थ. आपल्यासारखे येतील आणि जातील, ही परंपरा अशीच चालू राहणार आहे. आतापर्यंत कितीतरी आले, कितीतरी गेले. कुठलीही परंपरा ही मूळ पुरुषाच्या नावाने चालत असते. मग त्या परंपरेमध्ये नंतर झालेले जे मंत्र असतात ते त्या परंपरेचे पायक असतात आणि त्या मूळ पुरुषाच्या विचारांचा प्रचार करण्याचं कार्य त्यांच्याकडे असतं. आणि म्हणून आपल्या या परंपरेचे मूळ पुरुष गंगागिरी महाराज आहेत आणि गंगागिरी महाराजांचे त्याग, वैराग्य, तप हा पाया पक्का आहे. मग पाया पक्का असेल तर बिल्डिंग कितीही वर घेतली तरी भीती नसते. आणि म्हणून आपल्या या परंपरेचाही अध्यात्माचा पाया पक्का आहे आणि आता बिल्डिंगचा पाया पक्का केल्यामुळं उद्या जरी गर्दी वाढली तर आपल्याला आणखी पुढं पर्याय म्हणून वर मजलीत चढवता येते. या दृष्टिकोनातून ही कामाची मजबूती आपण दिलेली आहे. आणि हे जे भव्य काम या ठिकाणी उभं दिसत आहेत, त्याच्या पाठीमागं ज्यांनी ज्यांनी योगदान केलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे, त्यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो. परंतु एवढ्या सहकार्याने हे भागणार नाही. अजून सहकार्याची आवश्यकता आहे आणि काही लोकांनी अजून नाव जाहीर करून अजून त्यांनी जमा व्हायचे बाकी आहे, त्यांनी पण जमा करून. काही गावांमध्ये पुस्तकं दिलेली आहेत, अजून काही पैसे जमा व्हायचे बाकी आहेत. तर आता वरच्या स्टाफचं सुद्धा आपण नियोजन करायचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्या महाराज मंडळींनी धन्यवाद देईल. त्यांनी पण या मठाकरता योगदान केलेलं आहे. ज्यांचे जमा झाले त्यांनाही धन्यवाद. काही राहिले असतील त्यांनी जमा करून टाका. कारण हे कार्य जे हे आपलं आहे, हे आपलं सर्वांचं आहे, कोणाचं व्यक्तिगत नाही. याचे मालक तुम्ही नाही, याचे मालक आम्ही नाही, याचे मालक सद्गुरू गंगागिरी महाराज.
करायचे आहे आणि हा योग ही संधी आज जी आपल्याला मिळालेली आहे कदाचित पुढच्या पिढीची इच्छा झाली तरी त्यांना ती संधी नाहीये त्यांची इच्छा जरी झाली तर ते त्या ठिकाणी काही करू शकणार नाही आता आणि म्हणून हा योग आहे आणि आपण एक रुपयाचा सदुपयोग या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करीत आहोत मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देईन आणि या ठिकाणी जे शनी देवगाव सप्तकृषीच्या सप्ताहाचे जे काही मंडळी आहेत त्यांनाही मी धन्यवाद देईन कारण शनी देवगाव चेंडूफळ बाजारठाण अमरापूर रावळगाव भामाटाण कमतपूर या 7 गावां मिळून जो सप्ताह यावर्षी पार पडला त्या सप्ताहातून 42 लाख रुपये शिल्लक राहिले आणि ते 42 लाख रुपये आपण इथं आळंदीच्या कामाकरताच वापरणार आहोत आणि म्हणून मी त्या सप्ताह केंद्राला धन्यवाद देईन की सप्ताह करून शिल्लक राहिलेली रक्कम आपण वेळेच्या कामाकरता समर्पित केली त्याबद्दल धन्यवाद नमो सोपान देवा मुक्ताई परेशान या ठिकाणी सोपानदेव सोपानदेव ब्रह्मा भगवान विष्णूचे अनेक अवतार पाहायला मिळतात भगवान शिवाचे अनेक अवतार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात पण ब्रह्मदेवाला काही अवताराची संदेश मिळाली नाही आणि म्हणून ब्रह्मदेवाने सुद्धा भगवान शिवाने विष्णूला विनंती केली की तुमच्या बरोबर माझे नाव होऊ दे आणि म्हणून ब्रह्मदेव सोपान देवाच्या रूपाने या ठिकाणी प्रगट झाले सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई या ठिकाणी मुक्ताईला परेशान म्हटलेलं आहे कारण मुक्ताई म्हणजे कोणी सामान्य स्त्री किंवा सामान्य मुलगी नाही मग मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती ही जी आदिशक्ती ही माया आहे ही मनाने माझी माया ब्रह्मा विकास करायची आहे मोठ्या मोठ्यांना ही माया करता आली नाही आणि ही जी माया आहे मायेची कृपा झाल्याशिवाय ईश्वराची कृपा होत नाही वृंदावनात आपण गेलो राधेची कृपा झाल्याशिवाय कृष्णाची कृपा नाही इथं मुक्ताई म्हणजे कोण आहे अज्ञानाची बोध सज्ञानाची सिद्धी तोटेली उपाय सर्वत्रांची अज्ञानाला बोध करणारी चांगल्याला सारख्यांना कोर ठरवणारी आणि सज्ञानाला शुद्धीवर आणणारी सज्ञान कोण मौली ज्ञानोबा सारखे ज्ञानाचा शिरोमणी असणारे पण ज्ञानोबा जेव्हा उद्विग्न झाले ज्ञानोबा भिक्षा करण्याकडे गेले असताना विसोबाच्या चरणी छळ केला ज्ञानोबांना क्रोध आला ज्ञानोबा काठी लावून बसले ज्ञानोबाने ठेवलं मग आता बाहेर यायचं नाही निळात्माने स्वतःला समजून सांगितलं ज्ञानोबाने ऐकलं नाही तेव्हा मुक्ताबाई ज्ञानेश्वर महाराजांना समजून सांगण्याकरता काठीच्या बंद झाला योगी पावन
योगी कोणाला म्हणतात साहेब ज्ञानोबासारख्या ज्ञानाला सुद्धा उपदेश करण्याचं सामर्थ्य राखणारे मुक्ताबाई योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्व लागे धाने वन्य संती सुते वाले पाणी दादा हे विश्व लागणे अगदी झालं तर साधने पाणी पाहतो जे दातांनी चालली कोणी 32 झालेले आपले जीव जर आपण आपल्या दाताने चाललं आपण 32 तारण करतो का नाही ज्ञानोबारांना सुद्धा उपदेश केला मुक्ताबाईने मुक्ताई परेश या ठिकाणी सोपानदेव आणि मुक्ताबाईला वंदन करतो का त्या सर्वेशा जिथं सर्वेश असणारा जो परमात्मा त्याच्या ठिकाणी ठाव शब्द जो वापरलेला आहे कारण जिथून भगवंताच्या कृपेची सुरुवात होते ती माया आहे मायेची कृपा झाल्याशिवाय मायेचा पडदा हटत नाही आणि मायेचा पडदा हटल्याशिवाय ईश्वराची यथार्थ कृपा होत नाही आणि म्हणून त्या सर्वेशाचा जो ठाव आहे तो म्हणजे मुक्ताबाई आणि अशा असणारे 40 भावंड त्यांना वंदन संत एकनाथ महाराजांनी केलाय त्यांचे माता पिता विठ्ठलपंत रुक्मिणी हे सुद्धा एक तपस्वी होते चरित्र सर्वांना माहीत आहे त्यात मी वेळ घेणार नाही ज्या विठ्ठलपंतांनी एवढं मोठं बलिदान दिलेलं आहे आणि ज्ञानोबारांसारखे निवृत्तनाथ महाराजांसारखे सोपानकर्ता मुक्ताबाई सारखे सत्पुत्र ज्यांच्या उदरी जन्मला कुणी कन्यापुत्र होते ते सात्विक तयाचा एक वाटे देवा हे साधारण पुरुष नव्हते आणि रुक्मिणी माता साधारण महिला नव्हती
प्रत्यक्ष भगवान ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्तीला धारण करण्याकरता त्या प्रकारचं सामर्थ्य, त्या प्रकारची साधना असावी लागते आणि अशा साधनेच्या उच्च अवस्थेला पोहोचलेले हे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी यांनी स्वतः वेदांत प्रायश्चित्त स्वीकारून आणि संपूर्ण जगाला ज्ञानोबायांसारखे, निरुक्तायांसारखे, शोभानकाका मुक्ताबाईंसारखे सत्पुरुष हिरे रत्न महाराष्ट्राला दिले अशा माता पितांना देखील वंदन आहे. आणि ज्या ज्ञानोबायांनी संपूर्ण विश्वाला अज्ञानापासून निवृत्त केलं अशा प्रकारे असणारे ज्ञानोबा प्रत्यक्ष समाधीमध्ये या ठिकाणी आजही आहे आणि त्या समाधीचं वैभव जे आहे, या समाधीचं जर दर्शन आपण घेतलं तर आपल्या जन्म मरणाचे गाणे उडतात अशा प्रकारे त्यांची चरणामध्ये जन्ममृत्युजराव्याधी दुःख दोषांदर्शन, जन्माचं दुःख, मृत्यूचं दुःख, जन्म म्हणजे व्याधी आहे आणि या व्याधी ज्यांच्या समाधीच्या दर्शनाने नष्ट होतात असे ज्ञानोबायांची समाधी या ठिकाणी आहे. म्हणून सर्व वारकरी भजन करीत करीत या ठिकाणी समाधीच्या दर्शनाने येतात. आणि शबरीनाथ महाराज सांगतात हे सर्व आपण काय करतात आपले जिथं आपलेपण आहे तिथं समाधान असतं. जसं गोपाळोदा माझा ज्ञानेश्वर या नमस्कार गोपाळोदा माझा, तसं या काही नाथ महाराज सांगतात मला तुम्ही माझं म्हणा, मी तुमचं दास्यत्व करायला तयार आहे शेवटच्या चरणात. एका जनार्दनी मला एका जनार्दनी Oh
कापसे पेटणी यांच्याकडून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलासवासी अनुसुयाबाई कारभारी जाधव यांच्या स्मरणार्थ नामदेवचे माझे कापसे यांच्याकडून माऊलीच्या मंदिराकरता देखील 1,00,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. धन्यवाद. 1,11,111 रुपये आपल्या मठाकरता दिले आणि माऊलीच्या मंदिराकरता 1,00,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो. आशाबाई रंगनाथ आंधळे यांच्याकडून 11,100 रुपये आळंदीच्या कोण. त्यानंतर या ठिकाणी प्रकाश पटेल गोरे नांदूर 5,000 रुपये. अशोक क्षेत्राम पांडव प्रवरा संगम 5,000 रुपये. भागीरथ धर्माजी जाधव निंभारी 5,000 रुपये. लक्ष्मण भाऊसाहेब पवार वांजुळपुई 21 रुपये. अर्जुन रासकर शिरूर 2,000 रुपये. 2,000 विटा अर्जुन रासकर शिरूर 2,000 ठोकळा विटा या ठिकाणी देणार आहे. त्यांनाही धन्यवाद. मयूर आप्पासाहेब भोरे सिक्युरिटी यांच्या वतीने 5,000. बरं, या ठिकाणी जे महाराज मंडळांनी या ठिकाणी पहिले जे जाहीर केले होते ते दिलेले आहेत. परत ते या ठिकाणी जाहीर करतायत. संदीप महाराज बाजाठाण 11,000 रुपये. बाळासाहेब महाराज लंगाळे 11,000 रुपये. बाळासाहेब महाराज लंगाळे 11,000 रुपये. अमोल महाराज बळद 11,000 रुपये. संदीप दत्त गायकवाड. आणि आता ते संध्याकाळी फराळची पंगत समस्त ग्रामस्थ, समस्त जगताप पाटील परिवार, समस्त चौधरी पाटील परिवार, समस्त अवताळी पाटील परिवार, गोवर्धनपूर त्याचप्रमाणे संदीप जाधव यांच्याकडून 2,500 लाडू, राजगिरीचे लाडू आणि गोंडगाव, आपेगाव, देवगाव, सोयगाव, येवला 20 कॅरेट किम. नवनाथ महाराज आंधळे 11,000 रुपये. गणेश महाराज तुझे 11,000. पहिली